म्हणलं मी बायका दोनच माणसाला चांगले भेटते कोणाला बाबा एक पुढाऱ्याला आणि दुसरी दारुड्याला महाराज तुम्ही पहा ना महाराज त्या पियानराच्या बायकाला एवढे हानते पण होऊ नये का चून नुसती कन ती जागेल आज बात नाही ना महाराज घराच्या बाहेर आवाज येत नाही ना महाराज आणि आम्ही एवढं म्हणलं की आलं बाय महाकीर्तन अरे घासो फार बारीक झालो मी तरी ऐकत नाही महाराज आणि दुसरी गोष्ट महाराज पुढाऱ्याची आता ना बांधावर राखून शेती करते ते असे बांधावर जातात आईला पोरा हे काय बरं दिसाना बाबा लयच गवत दिसाले पोरगा म्हणता पप्पा काहीच नाही लावा गिराईक तुम्ही पुढारी पोरगा लढारी आणि माय बचत गटाचे अध्यक्ष कशाला कल्याण होईल तुमचं आपण कुठं होतो मला कीर्तन 80 किलोच्या बायकाच्या जागेवर होतो महाराज तिच्या घरामध्ये चोर शिरला आणि त्या चोरानं काही पाहिलंच नाही मागं पुढं महाराज जेच गेला मी कॅबिन मध्ये महाराज जेच घेतलं गबाळ भरलं बरं का बाबा भरलं पिशीत पण एक गडीला खायची सवय होती म्हणलं मी अगोदरच ती 80 किलोची झाली म्हणजे किती टाइम खात असेल कोणत्या गिरणीचं पीठ खात असेल तुम्हीच पहा आता महाराज ती खात होती आणि खातच बाहेर आली महाराज किचन मधनं या गाड्यानं पाहिलंच तिनं मागं पुढं पाहिलंच नाही जे बसली ना महाराज त्याच्या अंगावरती उठानाच आणि मग दिला पप्याला आवाज पप्याला आवाज दिला महाराज आणि पप्या आला ना गाड्या पप्या म्हणतो आई काय झालं हे बघ चोर घुसले चोर बाजूलाच पोलीस स्टेशन आहे लवकर जाईन साहेब बोलून आण म्हणे अरे तेवढ्यात त्या पप्याची चप्पल सापडा ना चप्पल मग तेवढ्यात ते चोर म्हणला करून हे पप्या मै घेऊन जाय तुम्ही जाय म्हणे लवकर महाराज आशा काही महाराज मग यासाठी दिलाय का नाही दिला ना महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबराला येडं लागलं महाराज येडं पांडुरंगाचं दिनाराजनी हाची धंदा गोविंदाची पवारी रात्र न कळे पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मना पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग अधिकारी नाही तर काय महाराज अधिकार ज्याला असावं महाराज एक सांगू का तुम्हाला सांगावं कोणाला काटे मामा सांगावं कोणाला ज्याला अधिकार आहे त्याला महाराज आणि त्यो ज्याला सांगितलंय का त्याच्या हिताचं बी पाहिजे बरं का सांगावं महाराज दोघ जण एक तासापासून गप्पा हाणत बसले होय रे ते पंतप्रधानाचं ते शर्ट केवढ्याचं असेल बरं नाही केवढ्याचं असेल 1 तास झालं महाराज त्या चर्चा सगळे मला सांगा तुम्ही त्या दोघांच्या हिताची किती गोष्ट सांगणारा बी काही कामाचं नाही महाराज आणि ज्याला सांगायला त्याच्या कामाची किती गोष्ट नाही ना महाराज मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या हितासाठी हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणासाठी बोला
तुम्हासी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया महाराज. अरे गड्या हो, हा जन्म मिळाला आपल्याला असं सहजासहजी हा जन्म मिळालेला नाही महाराज. 84 लक्ष योनी भोगल्यानंतर आपल्याला हा जन्म मिळालेला आहे महाराज. आणि त्याचा असं वाया घालायचं का महाराज? जगद्गुरु तुकोबराय कळकळीची विनंती करून सांगतात ना महाराज आपल्याला, अरे सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया महाराज. वाया जाणं म्हणजे कसं? ह्या दादाला आता इथं माईक दिलाय महाराज, आणि जर या माईकला आवाजच नसेल तर या माईकची किंमत काय हो? नाही ना महाराज, वाया गेले ना महाराज. आशाच्या क्या सासूबाईने आपल्या जावयासाठी 15 लिटर दूध आणलं दिनेश दादा. किती? 15 लिटर दूध आणलं आणि अशी बासुंदी करायला सुरुवात केली महाराज. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. असं महाराज दुधाला म्हणजे धार्मिक होती बरं का बाई, ती होती धार्मिक. म्हणा ना, काय हरकत आहे का? काही चाललंय का? धार्मिक होती ती बाई. थोडं चालू केलं महाराज तिनं. असं केलं ने पप्या पळत आला तिकडून, अगं बाई अगं बाई अगं बाई आपले दाजी आले. दाजी म्हणे विठ्ठल विठ्ठल. या महिला मंडळ फार करामतीत, फार कलाकार आहेत महाराज. काय झालं महाराज, असाच एक जावई आपल्या गावाकडे म्हणजे याच्याकडे निघाला होता महाराज, सासरवाडीकडे. पण त्या बारक्या पिंट्याला काही माहित नव्हतं. पिंट्या पार राजनीच्या पाठीपासून पळत आला मामा, पळत आला. बाई 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 आपले दाजी आले. काय म्हणले? दाजी आले. तेवढं दाजीबाईनं काय केलं महाराज, यात पाणी तापायला सुरुवात केलं. पाणी तापल्यानंतर त्यामध्ये गावरान तुपाची अशी धार सोडली महाराज. धार अशी धार सोडली. जरा डोळ्या पुढे आणा तुम्ही. आणि परत पाप्या गेला बागाला आणि टाकी पैसे गेला. दाजी नाही बाई, दाजीचे भाऊ आहेत. ह्या म्हातारीने त्यातच पाणी टाकलं आणि त्यातच साखरपत्ती टाकली. म्हणजे भाव कमी झाला ना महाराज. जावयासाठी होता तो भाव कसा होता? गावरान तुपाचं होतं महाराज. बासुंदीचं नंतर घेऊ, आधी हे मधात आलं ना. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे दाजीचा भाऊ आला की त्याच पाण्यात साखरणपती. मग तिच्या कशी का लागाला? अंदाजे होते तर गावरान तुपाची धार, या शेवया, या चमच्यान वारपाचंच काम आहे बाबा. असं होतं महाराज. मग काय झालं महाराज, त्या ठिकाणी महाराज त्या आत्याबाईने बासुंदी हालायला सुरुवात केली. जाबाई बापू घरी आले. त्या ठिकाणी आमचे योगेश महाराज माझ्या बरोबर होते, सिस्टमवाले दादा बरोबर होते. मग तुम्हाला न्यायला कसं काय नेलं होतं? नेत असतो आपण. नेलं होतं यायला सासरवाडीला महाराज. मग नेलं तिथं बाबाला द्यायला. त्या ठिकाणी नेल्यानंतर महाराज काय सांगावं तुम्हाला, अशा पहिल्या घराच्या खिडक्या अशा राहायच्या महाराज की ह्या खिडकीतून पाहिलं की तिकडे बरोबर किचन मध्ये दिसत होतं बरोबर. आणि आजीबाईचं मस्त चाललं होतं असं. हा मोठा कावच्या घेऊन अशोकदाजी. मग चाललं द्यायचं महाराज. आणि जावया निटोब्यात बसलेला होता. निटोब्यात बसला ना. आजी त्या आत्याबाईला थोडी बघा वातावरणात पांगलेलं आहे ना, झाली निसर्गी. मग त्याला काही गाड्या रोखल्याच नाही महाराज. गोईंग टू यमपुरी डायरेक्ट त्यातच महाराज. 15 लिटरची बासुंदी महाराज 4 लिटर वाली काटे मामा 4 लिटर वाली. पण ते जावायनं पाहिलं ना पुढं असा पराक्रम झालेला. काय सांगा महाराज, बास वाढलं ते ना ताट. आम्ही 2-4 जण असे बसलो सिस्टम वाले दादा. त्याला तर दमच निघाला बाबा. त्याला वाट्यार. योगेश महाराज म्हणतो ना मी, थोडं दाम म्हणे घ्या ना, गरम आहे ना. महाराज लय भारी म्हणे. कायच करावं. अंदाजीचं थोडा चष्मेमुळे त्याला कमी दिसत होतं. मग ते आपलं हळूहळू बाबा जाईन नाकात मग तोंडानं हळूहळू अशोक महाराज आपले. मग असं झालं महाराज. आणि मग यानं पाहिलं ना गडी काय बासून दिला, हातच लावेना बाबा. यांच्या 4-4 वाट्या झाल्या तो. मग काय सांगा बाबा, आले बाबा सासरे. आता कसं आहे बापाचं काळीच महाराज थोडी जावई. ऐका ना, घ्या ना बासून. तुमच्यासाठी केलं ना, तुमच्यासाठी केलं ना महाराज. घ्या ना. तू नाही झालं म्हणे मी दुसरं काही घेईन म्हणे, पण बासून घ्या ना. मी जेवण नका मग उठून जाईन म्हणे. एकटा आपण चालतो चाललो असं. बरोबर ठीक आहे. मग काय झालं महाराज, लाडाची मेहुणी आली मेहुणी. बाप्पा दाजी घ्यावाच लागल.
असतं मेवणी सोबत प्रत्येकाच आपल्याला बी ना 2-3 आहेत लय अवघड आहे महाराज. दाजी आमच्या ताईला पाठवून द्या ना. जाय बाबा घेऊन. नाहीच म्हणता येत नाही ना महाराज. मग त्या ठिकाणी महाराज ती बासुंदी मग मेवणी म्हणली हे बघ अंदाजे घ्या ना असं असतं का? घ्या ना लगे दाजी घ्या ना दाजी घ्या ना. जीव म्हणे हे पायगडे तुला सांगायला तो हाताने ईस पेन मी ईस पण बासुंदी खाणार नाही. हा बासुंदी खाणार नाही म्हणजे नाही. तो वर यायच्या वाट्या हे पहा ना म्हणे सासूबाई म्हणे पहा ना जरा बाजूला हे कसे वाढा लागले आणि तुम्ही कोणच खाय ना. बरं तुम्ही कोणच खाय ना महाराज. सासूबाई आली शेवटी इज्जतीचा प्रश्न आला. 4 चौकात माझे आप जाईल शेजारी पाजारी काय म्हणतील. त्यामुळे सासू म्हणले हे पाजावई ते लय झालं तर ते खालचं वाड्याच्या कडीच फुकी दे म्हणे आणि तुमची मन इच्छाच पूर्ण करते. राहिले का तुमचं सांगा म्हणे मला पण बासुंदी घ्या ना. आत्या तुम्ही सांगू नये मी ऐकू नये तुम्ही दुसरं काही सांगा पण बासुंदी घेणारच नाही म्हणे. अहो एवढी कष्ट आणली म्हणे मी बया शेजारणीकडे गेले 15 लिटर आणलं रात्री सांगून म्हणतं तिला माझा आवाई येणार 4 लिटर केली म्हणे. पाहा तुमची सोबती जरा कशा वाढल्या भासा म्हणे आणि तुमचं बाय असंच असतं बाय दर वेळेस. आत्या सांगू का म्हणे सांगू आता नेमकी बासुंदी खाऊ का काय खाऊ असं आहे महाराज. जी वस्तू ज्यासाठी आणली ना महाराज तिचं जर झीज झालं नाही ना सिद्धांत महाराज दृष्टांत सोडून द्या सिद्धांत पदरात पाडून घ्या महाराज. नाही तरी गेला जन्म वाया महाराज. जी गोष्ट जावयासाठी आणली होती ना महाराज योगेश महाराजानं अशोक मामानं सिस्टमवाल्यानं म्या किती जरी खाल्ली तर काही फरक पडणार आहे का? ज्याच्यासाठी आणली त्यांना खाल्लीच नाही तर उपयोग काय. तसं आहे महाराज. नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठला आपलं काय चाललं होतं महाराज. खऱ्या अर्थानं मी सांगितलं तुम्हाला 2च मंडळीला बायका चांगल्या भेटतात. एक दारुड्याला एक पुढाड्याला महाराज पुढाऱ्याला. एक सांगू का महाराज अरे हे देह दिलाय आपल्याला देवानं दिलाय एवढा अनमोल देह दिलाय याला असंच खर्ची पाडू नका महाराज. अरे गाईछाप खाऊ नका दादा. अरे गोवा खाऊ नका. अरे 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 काय खायचंय ना तुम्हाला. अरे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. अपने ही पल्लू में का दाम खर्च कर आपले मुंह में मिट्टी आ जाती है महाराज. अरे काय पिताय तुम्हाला प्यायचंयच ना तर हरिनामाचा प्याला प्याना. माझ्या मीराबाईने असं भगवंताची भक्ती केली ना अशी वेगळी झाली महाराज. पद घुंगरू बांध मीरा नाची रे महाराज. एवढी दिवाणी झाली होती भगवान कृष्णाची महाराज माझी मीराबाई महाराज. इतकी दिवाणी झाली होती महाराज.